छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा श्रीमंत मालोजीराजांच्या नावानं ओळखलं जाणारं इंदापूर शहर सन 2024मध्ये स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये देशात 1581 नगर परिषदांमध्ये 5वं आणि राज्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं आलं. पण या नगर परिषदेमध्ये स्वच्छता आहे का हा प्रश्न इंदापूर शहरात फिरल्यावर तुम्हाला दिसतो. इथं रस्त्याच्या कडेला मुताऱ्या नाहीत असं वर्षानुवर्ष मागणी करून थकलेले लोक पाहायला मिळतात. आणि विकासाच्या नावावर गप्पा मारत राजकारणी मात्र दरवेळी मते मागतात. इंदापूर शहरातील जनता मुद्द्यावर येणार की नाही हा प्रश्न आहे. कारण एक गाडी बाजारपेठेतून गेली तर 100 गाड्या पाठीमागे अडकलेल्या असतात. असे तर रस्ते. अशा परिस्थितीमध्ये या नगर परिषदेला खरंच पहिला क्रमांक कोणी दिला आणि कशा पद्धतीने दिला हे सुद्धा इंदापूरकरांना आश्चर्याचं वाटतं. इंदापूरची निवडणूक लागली त्या निमित्तानं इंदापूरच्या नागरिकांनी आता मुद्द्यावर यायला हवं. इथून 40 ते 35 किलोमीटरवरती बारामती, ती मात्र लखलखीत, आणि गेली 25 वर्ष या इंदापूरला आलटून पालटून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांना दोन्ही बाजूला सत्ता मिळाली तरी इंदापूरची परिस्थिती मात्र बकालच राहिली आहे. ही परिस्थिती सुधारवायला अतिशय कठोर धोरण स्वीकारावं लागेल. इंदापूरचे रस्ते सुव्यवस्थित झाले, सुधारले, रुंद झाले तर इथला बाजार वाढणार आहे, इथला व्यवसाय वाढणार आहे. इंदापूर हे पुण्यानंतरचं सगळ्यात मोठं बसस्थानकाचं शहर आहे. मात्र या बसस्थानकामधील स्वच्छता पाहिली तर किळस यावी अशा स्वरूपाची. खरं तर याकडे कोणालाच बघायला लक्ष नाही, कोणालाच लक्ष द्यायला वेळ नाही. आणि गप्पा मात्र प्रचंड विकास कामांच्या प्रत्येकजण करतो. अशा परिस्थितीत नागरिकांनी खरं तर कामाचं मूल्यमापन करूनच मतं दिली पाहिजे. यावेळीची इंदापूरची नगर परिषद भावनिकतेच्या आधारावर न जाता कुठंतरी विकासाच्या मुद्द्यावर गेली पाहिजे, पण खऱ्या अर्थाच्या विकासाच्या मुद्द्यावर. नाहीतर सगळेच जण सध्या विकासाच्या गप्पा मारतायत, पण प्रत्यक्षात प्रश्न मात्र वर्षानुवर्ष तसेच आहेत. सत्ता मिळाली की गोड गोड बोलणे आणि लोकांचं सवंग लोकप्रियतेचं राजकारण करणं अशा स्वरूपाच्या राजकीय नीतीचा इंदापूरला मोठा फटका बसला आहे. गेल्या 25 वर्षात इंदापूरची अधोगती झाली ती अशाच स्वरूपामुळं. कारण इंदापुरात 2च गट कार्यरत राहतात. इथं आमदाराला कोणी मेचत नाही, तो कोणत्याही पक्षाचा असला तरी. पण इंदापूर सुधारलं पाहिजे ही प्रत्येकाची भावना मात्र आहे, अगदी व्यावसायिकांची सुद्धा. मग नेमकं कोणाची मानसिकता नाही की इंदापूर सुधारलं पाहिजे, ते खऱ्या अर्थानं स्वच्छ झालं पाहिजे. कागदावरती स्पर्धेपुरतं जर ते स्वच्छ झालं तर मूळ इंदापूर तसंच राहील, प्रश्न तसेच राहतील, निवडणुका येतील आणि जातील. पण रस्त्यावरचं हे गाव, रस्त्यावरचं हे शहर अधिक सुशोभित, अधिक देखणं आणि अधिक वैभवशाली होण्याबरोबरच इकॉनॉमिकली ग्रोथिंग शहर अशा स्वरूपाचा मान या शहराने मिळवला पाहिजे अशी प्रत्येकाची भावना आहे. पण मनातली भावना प्रत्यक्षात आणण्यासाठी आता लोकांना मतदान करावं लागेल. ते तशा पद्धतीने करतील अशी अपेक्षा करूयात.